नमस्कार, मी रजत जोशी. मी पुण्यातला एक निसर्गप्रेमी आणि फुलपाखरू निरीक्षक आहे. गेले काही वर्ष मी पुण्यातल्या फुलपाखरांवरती काम करतो आहे. पुण्यातल्या आजूबाजूच्या टेकड्या असतील, काही कॉलेजेस असतील, तिकडे मी फुलपाखरांवरती काम केलेलं आहे. मूळ म्हणजे त्यांची डायव्हर्सिटी आणि त्यांचं पॉप्युलेशन यांच्यावरती माझा स्टडी आहे. सोबतच सध्या फुलपाखरांसाठी पुण्यामध्ये आपण फुलपाखर उद्यानंसुद्धा तयार करतो आहे. विविध NGOज आणि यांच्या सहाय्याने फार्म हाऊसेस किंवा आपले सोसायटीज किंवा असे छोट्या छोट्या जागा असतील जिथे फक्तच ग्रास लॉन्स आहेत, ते ग्रास लॉन्स आपण थोडे फुलपाखरांसाठी जे उपयुक्त जे झाडं आहेत त्याने रिप्लेस करतो आहे आणि फुलपाखरांसाठी एक 1 रूम किचन किंवा 1 BHK आपण सध्या पुण्यात तयार करतो आहे. फुलपाखरांमध्ये आवड निर्माण झाली माझ्या बॅचलर्सच्या दरम्यान. मी फर्ग्युसन कॉलेजला बॅचलर्सला ॲडमिशन घेतलेली पर्यावरणशास्त्र, एन्व्हायरमेंटल सायन्स मेन सब्जेक्ट ठेवून. तर त्यामध्ये आम्हाला पहिले काही वर्ष 3-4 सब्जेक्ट्स जे झूलॉजी, बॉटनी, एन्व्हायरमेंटल सायन्स असे काही सब्जेक्ट आम्हाला कंपल्सरी होते. तर त्यामध्ये झूलॉजी डिपार्टमेंटने आम्हाला एक असाइनमेंट दिलेली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये जी फुलपाखरं येत आहेत तर त्या फुलपाखरांचा तुम्ही फोटो काढायचे आणि जर्नलमध्ये एक 10-15 मार्कासाठी त्यांच्याबद्दल एक असाइनमेंट किंवा असं काहीतरी लिहायचं. सो तेव्हा सगळ्यात पहिले फुलपाखरं बघायला तेव्हा सुरू केली की फुलपाखरं कशी असतात, किती सुंदर रंग असतात. आधी माहिती होतं, वाचलं होतं काय काय पुस्तकातनं की फुलपाखरं कशी सुंदर असतात, पण प्रत्यक्ष बघितलं फुलपाखरांना फुलांवरती मधुरस घेताना किंवा मग आजूबाजूला उडताना, मग ते रंग खरं तर मला खूप आवडले. त्याचा फोटो काढायचा मी प्रयत्न केला. सुरुवातीला अगदीच फोटो जमले नाहीत, पण पुढे जाता जाता मग फर्ग्युसन कॉलेजची टेकडी होती, तिथे आम्ही जाता जाता फिरता आम्हाला फुलपाखरांची आवड चालू झाली. तीच मग आवड पुढे टेकडी, पुण्यातली जंगलं या दरम्यान मग मी फिरत गेलो, फुलपाखरांचे फोटोज काढत गेलो. आणि फक्त फोटोज नाही तर हे फोटो कुठेतरी सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन व्हावे म्हणून सिटिझन सायन्स वेबसाईट जसं की आय फाउंड बटरफ्लाईज, जे इंडियन फाउंडेशन फॉर बटरफ्लाईज आहे, आणि आय नॅचरलिस्ट, या 2 संकेतस्थळांवरती मी माझे फोटोज सबमिट करायला लागलो आणि त्याची एक रिपॉझिटरी करायला लागलो. हे फोटोज त्या जागेची डायव्हर्सिटी काय आहे, जैवविविधता काय आहे, ते तुम्हाला सांगण्यात खूप मदत करतात. त्यामुळे या सगळ्यांनी माझी खरं तर सुरुवात झाली. खरं तर मी म्हणतो एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक फुलपाखरांचं घर, थोडक्यात फुलपाखरू उद्यान. तर फुलपाखरू उद्यान खरं तर एक अशी जागा आहे जिथे फुलपाखरांना उपयुक्त अशी झाडं आपण लावतो. फुलपाखरांना 2 प्रकारची झाडं उपयुक्त असतात. एक म्हणजे नेक्टर वनस्पती ज्यात मधुरस असतो, आणि दुसरं म्हणजे होस्ट प्लांट ज्याच्यावरती मादी अंडी घालते फुलपाखराची. तर हे 2 प्रकारची रोपं आपण तिकडे लावतो. हे 2 प्रकारची रोपं वेगवेगळ्या एरियामध्ये आपण सध्या लावतो आहे. पहिल्यांदा एरिया सिलेक्ट करतो आपण की कुठल्या एरियामध्ये फुलपाखरू उद्यान करायचं आहे. तर त्या एरिया सिलेक्ट करताना आपल्याला काही गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात. नंबर 1 म्हणजे ऊन. फुलपाखरांना ऊन खूप आवडतं. थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे उन्हावरती आणि सूर्याच्या किरणांच्या दिशेभोवती फुलपाखरं उडत असतात. तर ऊन कसं पडतं आहे, किती प्रमाणात पडतं आहे ते आपण चेक करतो. 7 ते 8 तासाचं ऊन खरं तर फुलपाखरू उद्यानांना लागतं. त्यानंतर पाण्याचा पुरवठा. आपण रोपं लावणार, रोपांना पाणी लागेल, तर पाण्याचा पुरवठा कसा आहे त्या जागेचा तो महत्त्वाचा आहे. सोबतच मग मेंटेनन्ससाठी माळी आणि अजून काही मटेरियल्स तिथे सामग्री तिकडे रेडी आहे का, जेणेकरून आपल्याला जर झाडं जास्त वाढली तर थोडं त्यांना कट करून शेपमध्ये आणता येईल. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण मेनली बघतो फुलपाखरू उद्यान सुरू करताना. त्यानंतर मग आपण एकदा जागा ठरली की कुठली रोपं तिथे लावायची, कुठल्या प्रजातींची रोपं तिथे लावायची आणि किती संख्येत लावायची, हे सगळं आपण तिकडे ठरवतो. ते झाल्यानंतर मग पहिले जर काही तण असेल त्या जागेतलं तर आपण ते काढतो. मोस्टली आम्ही तण काढत नाही, कारण तणसुद्धा एक प्रकारची डायव्हर्सिटी आहे. काही गवत असेल, ते गवत काही कीटकांसाठी उपयुक्त असतं, त्यामुळे आम्ही जनरली तण काढत नाही. काही पॅटर्नमध्ये किंवा सुंदर असं दिसेल ॲस्थेटिकली आम्ही रोपांचं प्लांटेशन करतो. आणि प्लांटेशन केल्यानंतर मग प्लांटेशनचा दिवस संपला त्यानंतर मग रोपांना लगेच थोडं पाणी घालतो. वेगवेगळ्या सीझनमध्ये रोपांना पाणी घालायचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं आहे. उन्हाळ्यात तुम्हाला जवळपास रोज पाणी घालावं लागतं, हिवाळ्यात तुम्हाला 1 दिवसाआड पाणी घालावं लागतं रोपांना. पावसाळ्यात तसा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण पहिले ते 3 ते 4 महिने छान पाऊस झाला की रोपांची जगायची शक्यतासुद्धा चांगली वाढते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात. आणि एकदा हे स्टेबिलाईज झाली सिस्टीम की पुढचे 4 ते 5 महिन्यामध्ये फुलपाखरं यायला चांगल्या प्रमाणात यायला तिथे सुरुवात होते. आपल्याकडे पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळा जेवढा जास्त असतो, पावसाळ्यानंतर तेवढीच जास्त छान फुलपाखरं आपल्याला दिसतात. त्यामुळे हे सगळं गोष्टी आम्ही बघतो.
पुणे जिल्हा जर तुम्ही धरला तर एक 210-211 प्रजात्यांची फुलपाखरं दिसतात. पुण्याची जैवविविधता खरं तर खूप आहे, कारण हॅबिटॅट्स जे आपण म्हणतो ना ते वेगवेगळे आहेत. आता जनरली शहरांमध्ये फुलपाखरू उद्याने आहेत, छोटे छोटे होम गार्डन्स आहेत. बाहेर जर आपण गेलो सासवड, मयुरेश्वर अशा ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत, माळरान आहेत. आपल्या टेकडीमध्ये सुद्धा गवताळ प्रदेश, माळराने, खुरटी झुडपं असलेली सगळी परिसंस्था आहे. त्यामुळे ती एक वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला तिथे दिसते. सोबतच आपण जर तामिणी, पानशेत किंवा मग काय म्हणू शकतो आपण त्याला भीमाशंकर अशा काही ठिकाणी गेलो जिथे गर्द झाडं आहेत, जिथे एव्हरग्रीन फॉरेस्ट्स आहेत, तिथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी दिसते. त्यामुळे ह्या सगळ्या परिसंस्था ज्या वेगवेगळ्या आपल्याकडे आहेत, जे हॅबिटॅट्स वेगवेगळे आहेत, त्याने ही सगळी डायव्हर्सिटी आपल्याला पुण्यात बघायला मिळते. शहरीकरणाचा काय परिणाम होतो फुलपाखरू? खरं तर शहरीकरणाचा परिणाम तर आहे, कारण कसं होतं, जे काही वाईल्ड एरियाज आहेत आपल्या इकडे, जसं की आधी गवत असतील, जरी तुम्ही गवत जरी म्हणलात तरी इट इज अ वाईल्ड स्पीशीज. तर हे जे वाईल्ड स्पीशीज आहेत, रानटी झाडं आहेत, ही कापून कुठेतरी आपण तिथे बिल्डिंग करणं, सिमेंटीकरण करणं या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्यामुळे त्या जे कापलेली झाडं आहेत, कापलेली जी काही व्हेजिटेशन्स आहेत, त्यावर जे फुलपाखरं डिपेंडंट होती, ती फुलपाखरं आता फारशी तिथे दिसत नाहीत. कारण त्यांचं जे घर आहे काइंड ऑफ, ते थोडंसं आता धोक्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे. सोबतच एअर पोल्युशन जे आपण म्हणतो आहे, गाड्यांमुळे जो धूर येतो, CO2 असेल किंवा मग असे काही हार्मफुल एअर पोल्युटंट असतील, यांच्यामुळे सुद्धा फुलपाखरांचं प्रमाण काहीसं शहरांमध्ये आपल्याला कमी दिसतं. हेच बाहेर जी एअर क्वालिटी चांगली असते जंगलाच्या आजूबाजूला आणि परिसरामध्ये, त्यामुळे तिथे पण फुलपाखरं आपल्याला जास्त दिसतात. पण शहरांमध्ये मोस्टली असं झालेलं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं फुलपाखरांच्या प्रमाणांवरती थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. बट थँक्स टू जे होम गार्डन्स आहेत आपल्याकडे, काही पर्टिक्युलर स्पार्स पॅचेस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती का होईना पण फुलपाखरं दिसतात. त्यामध्ये फुलपाखरांचं काय स्थान आहे? जर समजा फुलपाखरं नसली तर काय नुकसान होणार आहे? निसर्गात प्रत्येक खरं तर घटक महत्त्वाचा असतो, कारण एक घटक नसला तर मग त्याच्यावरती जे डिपेंडंट असतात त्या घटकांच्या अस्तित्वावरती डायरेक्टली एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आता खरं तर फुलपाखरू तुम्ही जर म्हणलं तर अन्नसाखळीत खूप एक खालच्या लेवलला असणारा तो एक जीव आहे. कारण फुलपाखरांचं मेन जे फूड किंवा अन्न जे आपण म्हणतो ते असतं मधुरस, जो फुलांमधला मधुरस असतो तो. तर फक्त मधुरस फुलपाखरू घेतं का? तर नाही, ते ॲक्सिडेंटली फुलं पॉलिनेटसुद्धा करतं, राईट. पॉलिनेट म्हणजे परागीभवनसुद्धा करतं फुलझाडांचं. त्यामुळे जर फुलपाखरं नसलीत तर फुलांचं किंवा त्या झाडांचं परागीभवन हे धोक्यात येतं. तसंच फुलपाखरांवरती भरपूर सारे जीवसुद्धा अवलंबून आहेत. तर त्यामध्ये कोण आहेत? तर पक्षी आहेत, बेडकं आहेत, पाली आहेत, इतर भक्षक कीटकसुद्धा आहेत. त्यामुळे जर फुलपाखरं कमी झाली तर या सगळ्या जीवांचा अन्नाचा स्रोतसुद्धा कुठेतरी कमी झाला. त्यामुळे जर आपण त्यांच्या याच्यातनं अन्नच काढून घेतलं तर त्यांचं पण कुठेतरी अस्तित्व धोक्यामध्ये येतं. त्यामुळे फुलपाखरू किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला मधमाशी, असे जे महत्त्वाचे जीव असतात, जे परागीभवन आणि बाकी सगळ्या परिसंस्थेत खूप मोठा रोल प्ले करतात, तर ते काढून घेतले तर मग परिसंस्था ढासळेल. खरं तर काय फुलपाखरं अशी पण असतात जी मायग्रेशन किंवा मोठ्या अंतरात स्थलांतरसुद्धा करतात आणि छोट्या अंतराचं स्थलांतरसुद्धा करतात. तर स्थलांतर कशामुळे होतं? तर खरं तर जे आहे वेदर आणि क्लायमॅटिक कंडिशन्स असतात, ज्या प्रतिकूल असतात त्यावेळेस त्या भागामध्ये, तो कुठेतरी एस्केप करायला ते दुसऱ्या भागांमध्ये जातात जिथे वेदर स्टॅबिलाइज्ड असतं. त्यामुळे रिसोर्स ड्रिवन मायग्रेशनसुद्धा एक असतं की एका भागातल्या जर खाद्य वनस्पती संपल्या तर दुसऱ्या भागात जिथे खाद्य वनस्पती असतात तिथे सगळे फुलपाखरं एकत्र जातात किंवा काही गटांनी जातात. त्यामुळे म्हणूनच आपल्याला काही ऋतूंमध्ये फुलपाखरं जास्त दिसतात तर काही ऋतूंमध्ये फुलपाखरं कमी दिसतात. प्रजातीनुसार वयोमानामध्ये काय फरक असतो? खरं तर हां,
खरं तर प्रौढ जे फुलपाखरू आहे ते हार्डली 3 ते 4 आठवडे जगतं, जे खूप मोठं असतं आकाराने मोठी फुलपाखरं जास्त जगू शकतात, पण आकाराने जी लहान फुलपाखरं असतात ती 2 आठवडे वगैरेच आपल्याला जगताना दिसतात. आणि त्यांची डेथ कशी होते? फुलपाखरांची डेथ खरं तर नॅचरल अशी खूपच कमी होते, कारण फुलपाखरांचा शत्रू खूप, त्यामुळे जनरली कोळी किंवा मग जे भक्षक कीटक असतात किंवा पक्षी यांचा फूड सोर्स म्हणूनच ते हे असतात. बट जनरली अजून पण काही हे असतं की जर हे झालं कुठेतरी काय म्हणू शकतो आपण त्याला, कोलिजन झालं कुठल्या तरी प्रेडेटरसोबत किंवा पंख फाटला, तर मग तशा पण जर इंजुरीज झाल्या तर पुढे त्यांचा सस्टेनन्ससुद्धा तेवढाच अवघड होतो, कारण ते त्यांच्या बेस्ट शेपमध्ये असतात आणि त्यांना उडायलासुद्धा प्रॉब्लेम येतो. आता फुलपाखरांना जर उडायलाच प्रॉब्लेम असेल तर ते खूप सोप्या पद्धतीने बाकीचे कीटक आणि बाकीचे प्रेडेटर्स त्याला खाऊ शकतात. फुलपाखरांचे रंग येतात त्यांच्या पंखांवरती लागलेल्या स्केल्समुळे. आता खरं तर आपण जर फुलपाखरं हातात घेतली असतील कधीतरी किंवा त्यांचा पंख हातात घेतला असेल तर पावडरसारखा एक गोष्ट आपल्या हातात लागली असेल. ती पावडर म्हणजे त्यांच्या अंगावरचे स्केल्स. तर हे जे स्केल्स आहेत त्यांची जी रचना आहे त्यांच्या पंखांवरची, त्या रचनेमुळे एक पर्टिक्युलर प्रकारचा जो लाईट, थोडक्यात सूर्यप्रकाश जो इन्सिडंट असतो त्यांच्या अंगावरती ते ॲब्झॉर्ब करतात आणि इंटरनल स्केल्सचं जे अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटनुसार ते लाईट जो बाहेर टाकतात, लाईटचा जो इंटरफिअरन्स जो आपण फिजिक्समध्ये म्हणतो, फिजिक्सचा फेनॉमिना इंटरफिअरन्स, तर त्या प्रकारचा त्या वेवलेंथचा लाईट जो बाहेर ते टाकतात तो रंग असतो जो आपल्याला दिसतो. त्यामुळे जर फुलपाखरांनी अँगलसुद्धा काही प्रमाणात बदलले तर ते रंग जे बाहेर टाकतात ते रंगसुद्धा आपल्याला वेगळे दिसतात, कारण मेन रिझन त्यांच्या अंगावरचे जे स्केल्स असतात त्यांच्या अरेंजमेंटमुळे त्यांच्या सगळ्या रंगसंगतीचा हे आहे. तर आम्हा सगळ्या लोकांनी फुलपाखरांचं संवर्धन तर नक्कीच केलं पाहिजे. फुलपाखरच काय तर फुलपाखरावर अवलंबून असलेले बाकी कीटक जसं मधमाशासुद्धा असतील, गांधील माशासुद्धा असतील, कीटकच असतील, यांचं संवर्धन झालंच पाहिजे, कारण जगात सगळ्यात जास्त जी डायव्हर्सिटी आहे, 80% डायव्हर्सिटी जी आहे ती कीटक आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त मोठा ग्रुप तो आहे. त्यामध्ये सुद्धा आता फुलपाखरं आणि मधमाशा यांचं संवर्धन जर करायचं असेल तर आपल्या टेरेसवरती, आपल्या सोसायट्यांमध्ये आपण फुलपाखरू उद्यानं किंवा फुलपाखरांसाठी आणि मधमाशांसाठी जी उपयुक्त रोपं आहेत ती लावायला सुरुवात केली पाहिजे. आता नॉर्मली आपल्याकडे लिंबू, कढीपत्ता ही रोपं अंगणात नॉर्मली असतात, त्यावरसुद्धा फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात. सोबतच रंगीबेरंगी फुलं, ज्यात छान अशी फुलं असतील, डार्क कलरची फुलं असतील, व्हायब्रंट कलरची, जसं पर्पल, ऑरेंज, येल्लो अशा आणि लाल अशा टाईपची जर फुलं तुम्ही तुमच्या अंगणात लावलीत तर त्याच्यावरसुद्धा जास्तीत जास्त फुलपाखरं येऊ शकतात. त्यामुळे फुलपाखरांना शहरांमध्ये खरं तर असे खूप कमी स्पॉट्स आहेत जिथे त्यांना त्यांचं अन्न मिळू शकतं. तर तुम्ही जर असे काही स्पॉट्स तुमच्या ह्याच्यात क्रिएट केले तर तेवढीच फुलपाखरांना मदत होईल आणि त्यांच्या संवर्धनात सुद्धा मदत होईल.